जय भीम. मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025. सम्राट वाचनमध्ये हा दुसरा लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे महान धम्मप्रचारक महास्तवीर संघरक्षित. भंते महास्तवीर संघरक्षित यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. याचे लेखक आहेत डॉक्टर भगवान धांडे. 2025 हे महास्तवीर संघरक्षित यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. महास्तवीर संघरक्षित यांचे मूळ नाव डेनिस फिलिप एडवर्ड लिंगवूड असे आहे. त्यांचा जन्म 26 ऑगस्ट 1925 रोजी लंडन येथे झाला. त्यांचे वडील पहिल्या महायुद्धात जखमी होऊन त्यांना अपंगत्व आले होते. त्यांनी फर्निचरला पॉलिश देण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यांचे आईवडील फारसे शिकलेले नव्हते. बालपणी डेनिसला वाचनाचा छंद लागला व त्याची किशोरावस्थेतच पुस्तकांचा मोठा संग्रह केला. थिओसॉफिकल चळवळीच्या प्रणेत्या मॅडम ब्लॉट्स्की यांच्या आयजीज अनव्हेल्ड हा ग्रंथ वाचनात आल्यावर आपण ख्रिश्चन नसल्याचा किशोरवयातच त्यांना साक्षात्कार झाला. आई वडील विभक्त राहायला लागल्यावर फिलिप्स यांना कोळशाच्या वखारीत आणि आरोग्य विभागात काही काळ नोकरी करावी लागली. एकदा बुद्ध धम्माशी संबंधित काही ग्रंथ वाचनात आल्यावर आपण बौद्ध असल्याचा त्यांना साक्षात्कार झाला. ते नंतर लंडन येथील बुद्धिस्ट सोसायटीच्या संपर्कात आले आणि बुद्ध धम्माबद्दल त्यांना अधिक जिज्ञासा वाटायला लागली व त्यातून ते बौद्ध ग्रंथ वाचायला लागले. बुद्धिस्ट सोसायटीच्या बुद्धिझम इन इंग्लंड या नियतकालिकात त्यांच्या वयाच्या 18व्या वर्षी बुद्ध धम्माची एकता हा लेख प्रसिद्ध झाला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 1943 साली ब्रिटिश सैन्यात सिग्नल मॅन म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यानंतर भारतात काही काळ राहिल्यावर त्यांची बदली श्रीलंकेला झाल्यावर कोलंबो जवळील रामकृष्ण मिशन आश्रमातील संन्याशांच्या ते संपर्कात आले. ते सुद्धा संन्यस्त प्रवृत्ती झाले. 1942 साली त्यांनी सैन्य तुकडी सिंगापूरला गेल्यावर तेथील रामकृष्ण मिशन, सिंहली बौद्ध विहार व थिओसॉफिकल सोसायटीच्या ते संपर्कात आले व तेथील कार्यक्रमामध्ये ते उत्साहाने भाग घेऊ लागले. लगेच ते चिनी व सिंहली भिक्खूच्या सुद्धा संपर्कात आले आणि भिक्खू सोम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आनापानसती ध्यान भावनेचा सराव केला. मलायात त्यांची वैद्यकीय सहायता पथकातील बॅनर्जी नावाच्या एका पुरोगामी ब्राह्मण तरुणासोबत मैत्री झाली. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर इंग्लंडला परत न जाता ते भारतातच राहिले व त्यांनी रामकृष्ण मिशनच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना वाहून घेतले. तेथील वास्तव्यामुळे अहमदाबाद येथील अखिल भारतीय धर्म परिषदेला बुद्ध धम्मीय प्रतिनिधी म्हणून हजर राहण्याची त्यांना संधी मिळाली. त्यानंतर ते आनंदमय या संन्यासिनीच्या आश्रमात राहायला लागले. तेथे त्यांचे नाव धर्मप्रिय तर बॅनर्जीचे नाव सत्यप्रिय ठेवण्यात आले. तेव्हापासून त्यांनी भारतीय पोशाख वापरणे सुरू केले. त्या दोघांनीही श्रीलंकेला जाऊन बौद्ध भिक्खू होण्याचे ठरवले व त्यासाठी ते ऑगस्ट 1947 मध्ये भारतातून श्रीलंकेला गेले. तिथे गेल्यावर मात्र ओळखपत्राअभावी त्यांना श्रीलंकेत प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे ते परत भारतात आले आणि दक्षिण भारतातील त्रावणकोर संस्थानातील एका खेड्यातील रामकृष्ण मिशनच्या आश्रमात व काही काळ रमण महर्षीच्या आश्रमात वास्तव्यात करून त्यांनी ध्यान साधनेचा सराव केला. तसेच बुद्ध धम्माबद्दल चिंतन केले. त्यामुळे बौद्ध भिक्खू बनण्याचा त्यांचा निश्चय अधिक दृढ झाला. नंतर ते बनारस हिंदू विद्यापीठातील प्राध्यापक भिक्खू जगदीश कश्यप यांना भेटले. त्यांनी भिक्खू जगदीश कश्यप यांच्या सूचनेवरून कुशीनारा येथे जाऊन त्यांनी महाथेरो चंद्रमणी यांची भेट घेतली. उत्तर भारतातील कडक उन्हाळ्यात सुद्धा त्यांनी हा 100 मैलाचा पायी प्रवास केला. कुशीनारा येथे दिनांक 12 मे 1949 रोजी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी चंद्रमणी महाथेरो यांनी त्यांना व त्यांच्या मित्राला श्रामणेर दीक्षा दिली आणि त्यांचे संघरक्षित असे नामकरण करण्यात आले. चंद्रमणी महाथेरो यांनी दिनांक 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली होती. पूज्य चंद्रमणीच्या सूचनेवरून ते पायी भिक्षाटन करीत नेपाळला गेले व तेथील नेवारी बौद्धांच्या सहवासात त्यांनी काही काळ घालविला. तेथून परत आल्यावर प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते 7 महिने भिक्खू जगदीश कश्यप यांच्याकडे राहिले. त्या काळात त्यांनी पाली भाषा, अभिधम्म व इतर विषयांचे अध्ययन केले आणि काव्यलेखनही केले. भंते कश्यप यांच्यासोबत त्यांनी नालंदासह अनेक बौद्ध स्थळांना भेटी दिल्या. तेथून ते मार्च 1950 मध्ये हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या कॅलिंगपॉंग येथे भंते कश्यप यांच्या सूचनेवरून त्यांनी धम्म प्रचारासाठी सुरुवातीचा काही काळ तेथील धर्मोदय विहारात घालविला. तेथील श्रीमंत व्यापाऱ्यांनी त्यांना मदत केली. तेथेच त्यांनी तरुणांच्या सहाय्याने 1950 मध्ये यंग मेन्स बुद्धिस्ट असोसिएशनची स्थापना केली.
या संस्थेद्वारे धम्म प्रवचने व वादविवाद सभांचे आयोजन केल्या जाईल. तेथेच जून 1950 मध्ये त्यांनी स्टेपिंग स्टोन नावाचे मासिक सुरू केले. त्यामध्ये बुद्ध धम्मासंबंधी विद्वानांचे लेख तसेच कथा व कविता प्रसिद्ध केल्या जात. परंतु आर्थिक विवंचनेमुळे 1952 मध्ये ते मासिक बंद करावे लागले. भंते संघरक्षित यांनी त्या मासिकात लिहिलेले लेख व इतर पत्रिकांमधील प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लेखांचा संग्रह नंतर क्रॉसिंग दी स्ट्रीम या ग्रंथ रूपाने प्रकाशित झाला. बुद्धाचे अग्रशिष्य असलेल्या सारीपुत्र व महामोग्गलायन यांच्या सांची येथील स्तूपातील अस्थी पूर्वी इंग्लंडला नेण्यात आल्या होत्या. त्या पुन्हा भारतात परत आणल्या असता 1950-51 मध्ये ठिकठिकाणी त्या अस्थींच्या स्वागताचे व दर्शनाचे कार्यक्रम घेण्यात आले. दार्जिलिंग येथे भंते संघरक्षित यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा असा कार्यक्रम झाला. त्या पवित्र अस्थीबरोबर ते नेपाळला गेले. त्यांनी 1953 साली यंग मेन बुद्धिस्ट असोसिएशन या संस्थेची महाबोधी सोसायटीत विलिनीकरण केले. 1954 साली त्यांची महाबोधी जर्नलच्या संपादकीयपदी नियुक्ती झाली. ते 10 वर्षे या पत्रिकेचे संपादक होते. या पत्रिकेत त्यांनी काही काळ हिमवंतवासी या टोपण नावाने धम्माच्या प्रकाशात हे सदर चालवले. एप्रिल-मे 1950च्या महाबोधी जर्नलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्माचे भवितव्य हा दीर्घ लेख प्रसिद्ध झाल्यावर भंते संघरक्षित यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली आणि बुद्ध धम्माबद्दल त्यांच्यासोबत चर्चा केली. कोलकात्याला गेल्यावर रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनला भेट देऊन तिथे बौद्ध कला या विषयावर व्याख्याने दिली. 1950 मध्ये त्यांचा पहिला कविता संग्रह मॅसेंजर्स फ्रॉम तिबेट अँड अदर पोएम्स या कविता संग्रहास प्रसिद्ध झाला. फेब्रुवारी 1956 मध्ये त्यांनी चेतुल संगीय दोर्ज या तिबेटी लामाकडून तांत्रिक दीक्षा घेतली व पुढील 7 वर्षे संघरक्षित यांनी बोधिसत्व तारांची निष्ठेने साधना केली. 1956 साली बुद्धाची 2500वी जयंती देशभर मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली. त्या निमित्ताने भारत सरकारच्या निमंत्रणावरून त्यांनी इतर बौद्ध प्रतिनिधींसोबत प्रसिद्ध बौद्ध स्थळांना भेटी दिल्या. त्याच्या सांगता समारंभ नवी दिल्लीत झाला व तेथे त्यांनी दलाई लामा यांची भेट घेतली. तेथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली व बुद्ध धम्माचा स्वीकार केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि त्या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही त्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली. डॉक्टर बाबासाहेबांचे निर्वाण झाल्यावर त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धर्मांतराचे कार्यक्रम आयोजित केले. त्यांनी धम्माच्या प्रचारासाठी दानदात्यांच्या साहाय्याने कालिंपोंग येथे त्रियाण वर्धन विहाराची स्थापना केली. भंते संघरक्षित यांनी 1954 मध्ये बँगलोर येथे दिलेल्या व्याख्यानावर आधारित अ सर्वे ऑफ बुद्धिझम हा ग्रंथ 1957 साली प्रसिद्ध झाला. तसेच लर्निंग टू वॉक व दी 1000 पेटल्ड लोटस हे त्यांचे संस्मरण ग्रंथ ही प्रसिद्ध झाले. बौद्ध भिक्खू बनल्यावर 14 वर्षांनी 1964 मध्ये भंते संघरक्षित इंग्लंडला गेले. तिथे लंडनमधील हॅम्पस्टीड बुद्ध विहारात वास्तव्य करून त्यांनी दी बुद्धिस्ट या मासिकाचे संपादन केले. तेथील विहारात धम्म प्रवचन देणे, सर्व बौद्ध संप्रदायातील लोकांच्या भेटी घेणे, ध्यान साधनेची शिबिरे आयोजित करणे व धम्म परिषदा घेण्याचे कार्य त्यांनी जोमाने सुरू ठेवले. हॅम्पस्टीड बुद्ध विहार, बुद्धिस्ट सोसायटी, लंडन बुद्धिस्ट सेंटर या लंडनमधील बुद्धिझम चळवळीच्या केंद्रामध्ये त्यांनी परस्पर सहकार्य, सामंजस्य व ऐक्याचा यशस्वी प्रयत्न केला. ऑक्सफर्ड व केम्ब्रिज विद्यापीठामध्ये त्यांनी बुद्ध धम्मावर व्याख्याने दिली व तेथील धम्म केंद्रांना लक्षीने सहाय्य केले. इंग्लंडमधील या 2 वर्षाच्या वास्तव्याच्या काळात त्यांनी बुद्ध धम्मावर 200 पेक्षा अधिक व्याख्याने दिली. या व्याख्यानांमध्ये भारतातील बुद्ध धम्म व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात केलेले बुद्ध धम्माचे पुनरुज्जीवन त्याबद्दल त्यांनी ब्रिटिशांना माहिती दिली आणि तेथील दी मिडल वे या मासिकात लेख सुद्धा लिहिले. सप्टेंबर 1966 मध्ये भारतात परतल्यावर त्यांनी महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातील अनेक शहरांमध्ये बुद्ध धम्मावर व्याख्याने दिली. तसेच दिनांक 6 डिसेंबरला नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी लाखो बौद्ध बांधवांसमोर सुद्धा प्रवचन दिले. दलाई लामांची भेट घेऊन त्यांना
इंग्लंडमधील धम्म प्रसार प्रचारात माहिती दिली. मार्च 1967 मध्ये इंग्लंडला परत गेल्यावर तिथे सहकाऱ्यांच्या सहाय्याने त्यांनी एप्रिल 1968 मध्ये पाश्चात्य बौद्ध सहाय्यक गण ही संस्था स्थापन केली. बुद्ध व संघ या आदर्शाप्रती आध्यात्मिक शरणगमन त्यात अभिप्रेत होते व गुरु शिष्यांमधील व्यक्तिगत संपर्कालाही महत्त्व होते. विहारात वंदना, धम्मचर्चा व ध्यान साधना असे कार्यक्रम सातत्याने ते घेऊ लागले. तिथे ईस्टर व उन्हाळ्याच्या सुट्टीत पंधरवाड्याची धम्म शिबिरे सुद्धा होत असत. स्त्रिया व पुरुषांसाठी वेगवेगळी शिबिरे आयोजित करण्यात येत असत. त्यामध्ये मुख्यत्वे आचार्य शांतिदेव यांच्या बोधिचर्यावतार ग्रंथातून घेतलेली सप्तांग पूजा केली जाई आणि पौर्णिमेला सांस्कृतिक कार्यक्रम तसेच काव्य वाचन व संगीताचे आयोजन आणि सहभोजनाचे कार्यक्रम होत असत. तिथे त्यांनी ब्रिटिश स्त्री पुरुषांना उपासक उपासिकांची दीक्षा देणे सुद्धा सुरू केले. भंते संरक्षितांच्या या कार्याची दखल तेथील आकाशवाणी, दूरदर्शन व वृत्तपत्रांनी घेऊन त्या सर्व माध्यमांमध्ये त्यांच्या बुद्ध धम्म व बौद्ध संस्कृतीवर मुलाखती घेऊन प्रसारित करण्यात आल्या. बौद्ध संघटनेच्या फ्रान्समधील निमंत्रणावरून त्यांनी तिथे 1970 मध्ये भेट घेऊन बुद्ध धम्मावर व्याख्याने दिली. तसेच अमेरिकेतील येल विद्यापीठांतर्गत असलेल्या बर्कले महाविद्यालयात तत्वज्ञानाचे मानद व्याख्याते म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले. तिथे त्यांनी पाश्चिमात्य देशासाठी बुद्ध धम्म या विषयावर उद्बोधन शिबिर घेतले व तेथील लोकांना ध्यान साधनेचे प्रशिक्षण सुद्धा दिले. 3 महिन्याच्या काळातील अमेरिकेतील वास्तव्यात त्यांनी बुद्ध धम्माच्या ठिकठिकाणी प्रचार केला. 1973 मध्ये त्यांनी कॉर्नवॉलच्या किनारपट्टीवरील निसर्गरम्य ठिकाणी एकांतवासात आपल्या जीवनचरित्राचा पहिला भाग पाहिला. तसेच अनेक कवितांचे लेखन सुद्धा त्यांनी केले. त्यानंतर त्यांनी धम्मवर्ग व धम्म शिबिरांची जबाबदारी संघ सदस्यावर सोपवली व ते फक्त धम्मदीक्षा देत असत. इंग्लंडमधील सदस्यांनी पाश्चात्य बौद्ध महासंघ सहाय्यक संघाद्वारे प्रकाशन विभाग सुरू करून 1965 मध्ये संरक्षितांनी हेमस्टीड बुद्ध विहारात दिलेल्या प्रवचनावर आधारित झेन बुद्धिझम विशद करणारा दी एसेन्स ऑफ झेन तसेच त्यांच्या प्रवास वर्णनावर आधारित ट्रॅव्हल्स लेटर्स हे ग्रंथ प्रकाशित करण्यात आले. त्यांनी शांतिदेवांच्या बोधिचर्यावतार ग्रंथावर उद्बोधन वर्गामध्ये जी 150 व्याख्याने दिली होती त्यावर आधारित दी एंडलेससी फॅसिनेटिंग क्राय या शीर्षकाचा ग्रंथ प्रसिद्ध झाला. 1974 नंतर संघ सदस्यादरम्यान त्यांनी मैत्री भावनेचा सराव करून घेतला आणि वड नावाची मासिक वार्तापत्र सुरू केले. सदस्यांची संख्या वाढल्यावर त्यांनी ज्येष्ठ सदस्यांना त्यांच्यासाठी कल्याण मित्र बनवले आणि विविध ग्रंथावर जी परीक्षणे लिहिली होती त्याचा संग्रह 1986 साली अल्टरनेटिव्ह ट्रेडिशन या शीर्षकांतर्गत प्रसिद्ध झाला. पाश्चिमात्य संस्कृतीतील कोणत्या गोष्टी बुद्ध धम्माशी संवाद साधू शकतात त्याबद्दल त्यांचे सतत वाचन व चिंतन मनन सुरू होते. प्रसिद्ध इंग्लिश कवी विल्यम्स ब्लेक याचे विचार त्यांनी धम्माशी सुसंगत वाटल्यामुळे त्यांनी 1977 मध्ये बुद्ध धम्म आणि विल्यम्स ब्लेक या महत्त्वाचा लेख लिहिला. तसेच मध्ययुगीन दक्षिण युरोपमधील गूढ शांततावादी असलेला कॅथॉर्स म्हणजे परिशुद्ध जन या चळवळीचा अभ्यास करून त्यामध्ये बुद्ध धम्माशी साम्य असणाऱ्या अनेक तत्वांना त्यांनी शोध घेतला. तसेच ख्रिश्चन संस्कृती व बौद्ध संस्कृतीतील साम्य स्थळांचाही शोध घेऊन त्यावर व्याख्याने दिली. 1976 मध्ये नॉर्थ बुकच्या ग्रामीण भागात त्यांनी काही जागा विकत घेऊन तिथे पद्मलोक हे महासंघाचे कार्यालय सुरू केले. चळवळीतील सक्रिय असलेल्या ब्रिटिश उपासिकांनी पूर्व लंडनमध्ये 2 घरे विकत घेऊन तिथे अमरावती कुलाची स्थापना केली व तिथे स्त्रियांसाठी ध्यानवर्ग व धम्म शिबिरे आयोजित करण्यात येऊ लागली. ते ऑक्टोबर 1977 मध्ये भारत भेटीवर आले असता या 6 महिन्याच्या वास्तव्यात त्यांनी अनेक मित्रांच्या व गुरूंच्या भेटी घेतल्या. 1979 मध्ये त्यांनी भारतात पाश्चात्य बौद्ध महासंघाची स्थापना केली. तसेच गुजरातमध्ये धम्म चळवळीसाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरात बुद्धिस्ट सोसायटीची स्थापना करण्यात आली. ते निमंत्रणावरून मलेशियाला गेल्यावर तिथे त्यांनी ग्रामीण व शहरी भागातील अनेक ठिकाणी धम्म प्रवचने दिली. ती धम्म प्रवचने मुख्यतः भारतातील बुद्ध धम्माचे स्वरूप व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या बुद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनाबद्दल होते.
त्यांनी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इत्यादी देशांमध्ये जाऊन तेथे धम्म शिबिरे आयोजित केली. पाश्चात्य देशामध्ये बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी त्यांनी पुन्हा फ्रेंडशिप हे द्वैमासिक सुरू केले. तसेच त्यांचे शिष्य लोकमित्र यांनी भारतात बुद्ध यान हे त्रैमासिक सुरू केले. या दोन्ही नियतकालिकामधून बनते संरक्षित यांनी ठिकठिकाणी केलेली प्रवचने प्रसिद्ध करण्यात आली. 1978 साली त्यांनी बुद्धिझम एंड ब्लास्फेमी हा ग्रंथ लिहिला. बुद्ध धम्म हा निरीश्वरवादी असल्यामुळे आणि इंग्लंड हे ख्रिश्चन धर्मीय राष्ट्र असल्यामुळे तिथे ईश्वर निंदकाविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि असे झाले तर ती व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी ठरेल. या दृष्टिकोनातून त्यांनी तो ग्रंथ लिहिला. बुद्ध धर्मातील सर्व संप्रदाय व त्यांच्या ग्रंथांची ओळख करून देणारा त्यांचा ग्रंथ द इटर्नल लेक्सी या शीर्षकांतर्गत 1985 मध्ये प्रकाशित झाला. या ग्रंथाला 1986 साली बुद्ध धम्मावरील सर्वोत्तम ग्रंथांचा ख्रिसमस हम्फ्रेंज बुक अवॉर्ड या पुरस्कार मिळाला. 1981 मध्ये त्यांनी इटली व स्पेन देशामध्ये धम्म शिबिरे घेतली. मात्र 1989 नंतर अशा शिबिराची जबाबदारी त्यांनी संघ सदस्यावर टाकली. त्यांच्या प्रेरणेने भारतात आणि ठिकठिकाणी त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहाय्यक गण केंद्र स्थापन करण्यात आले व त्यामुळे इथं धम्म चळवळीला गती मिळाली. धम्मातील उपासक उपासिका या शब्दाऐवजी त्यांनी धम्मचारी व धम्मचारिणी या संज्ञा उपयोगात आणल्या. 1985 नंतर त्यांनी धम्मचारी दीक्षाविधी देण्याची अधिकार सुद्धा ज्येष्ठ सहकार्यावर सोपविले. 1986 साली पाश्चिमात्य जगताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची ओळख करून देणारा डॉक्टर आंबेडकर अँड बुद्धिझम हा ग्रंथ प्रसिद्ध केला. तसेच त्यांचा कॉन्क्वेरिंग न्यू वर्ड्स हा काव्यसंग्रह सुद्धा प्रसिद्ध झाला. त्यांच्या कार्याची प्रसिद्धी संपूर्ण युरोपवर झाली असल्यामुळे त्यांच्या कार्यावर व जीवनावर दी एनलाइटेड इंग्लिशमॅन हा लघुपट प्रसिद्ध करण्यात आला. तसेच त्यांच्या धम्म प्रचाराच्या कार्यावर आधारित इन द फूट स्टेप्स ऑफ आंबेडकर हा लघुपट तयार करण्यात आला. हे दोन्ही लघुपट ब्रिटिश दूरदर्शनवरून प्रसारित करण्यात आले. 1988 मध्ये भंते संरक्षित भारत भेटीवर आले असता त्यांनी पुणे, मुंबई व औरंगाबाद येथे धम्मावर व्याख्याने दिली. तसेच औरंगाबादमधील TBMच्या विद्यार्थी वसतिगृहाच्या नियोजित इमारतीच्या शिलान्यास समारंभाचा सुद्धा त्यांच्या हस्ते पार पडला. शेवटी कार्याच्या अति व्यापामुळे त्यांना बऱ्याचदा उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना काही काळ सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. जानेवारी 1992 मध्ये ते 6व्यांदा भारत भेटीवर आले. दरम्यानच्या काळात त्यांच्या स्वचरित्राचा दुसरा खंड फेसिंग माउंट कांचनगंगा हा शीर्षकांतर्गत प्रसिद्ध झाला. भंते संरक्षित यांनी बौद्ध संघाची नव्याने व्याख्या केली. हीनयान, महायान व वज्रयान या तीनही बौद्ध पंथातील मूळ बौद्ध तत्वांचा स्वीकार करून नव्या युगाच्या नव्याने धम्म प्रचार करण्यासाठी त्यांनी संघाच्या नूतनीकरणाचा प्रयत्न केला. पारंपरिक संघात उपासक उपासिकांमध्ये भिक्खूंचे स्थान हे अतिशय उच्च मानण्याच्या मानसिकतेला छेद देऊन बांधिलकी प्रथम महत्वाची व जीवन पद्धती दुय्यम या तत्वाचा स्वीकार करून त्यांनी जनसामान्यांचा संघ प्रवेश सुलभ केला. ख्रिस्ती धर्माचे प्राबल्य असलेल्या इंग्लंड व इतर अनेक युरोपियन देशांमध्ये त्यांनी बौद्ध धर्माचा कसोशीने प्रचार केला. त्यासाठी तेथे कार्यरत असलेल्या बौद्ध संघटनांशी समन्वय साधला. बुद्ध धर्मातील पंथाभिवेश बाजूला सारून त्रिशरण व धम्म तत्वांना महत्त्व दिले. पारंपरिकतेला फाटा देऊन आधुनिक काळाशी समायोजन करून धम्माचा मार्ग प्रशस्त केला. त्यांनी स्वतः तिबेटी तांत्रिक वज्रायन पंथाचा स्वीकार केला असला तरी आधुनिक युगात पाश्चात्य जगताशी सुसंवाद साधू शकणाऱ्या धम्म तत्वांचा अवलंब केला. त्यामध्ये ध्यान साधनेला प्राधान्य दिले. त्यामुळे पाश्चात्य मानसशास्त्राचे अभ्यासक व भौतिक प्रगतीने मुक्त अवस्थेत जगू पाहणाऱ्या हिप्पींसारखे समुदाय बुद्ध धम्माकडे वळले. त्यांनी धम्मप्रचार व धम्म दीक्षेसाठी भिक्खू संघावर विसंबून न राहता यासाठी संघ सदस्यांना प्रशिक्षित केले. महिलांना धम्म चळवळीत आणून प्रचारक बनविले. ही एक क्रांतिकारी गोष्ट होती. भारतीय त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहाय्यक गणाला विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म चळवळीला पाश्चिमात्य देशामधील बौद्धांशी संपर्क साधण्यास सहकार्य केले. धम्म शिबिराचे सातत्याने आयोजन त्यामध्ये धम्मावर व्याख्याने, चर्चा व अनुभव कथन याद्वारे त्यांनी धम्म चळवळीचे अधिक गतिमान केले.
धम्मप्रचाराचा हा नूतन यशस्वी प्रयोग होता. त्यामुळेच भिन्न संस्कृतीची पाश्चिमात्य राष्ट्रे व भारतासारख्या पारंपरिक देश त्यांना एकाच वेळी यशस्वीपणे धम्मप्रचार करता आला. बुद्ध धम्मप्रचारास्तव तथागत गौतम बुद्धांच्या चरथ भिक्कवे चारिक्य या संदेशाचे आयुष्यभर पालन करीत महान धम्मप्रचारक महास्थवीर संरक्षित यांनी 30 ऑक्टोबर 2018 रोजी परिनिर्वाण प्राप्त केले. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.